राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या कधी होणार? लाखो कर्मचारी प्रतीक्षेत. जाणून घ्या मंत्रालयीन काय याच्याबद्दलच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बहुसंख्य शासकीय कर्मचाऱ्यांना बदली हा एक त्यांच्या आवडीचा विषय आहे आणि अशातच प्रशासकीय बदल्या ह्या खोडंबलेल्या असल्यामुळे त्या बदल्या कधी होणार या प्रतीक्षेत लाखो कर्मचारी आहेत. मात्र याबद्दल मंत्रालयामध्ये काही हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग बघूया की प्रशासकीय बदल्या होणार तरी कधी आणि याबद्दल मंत्रालयामध्ये कोणत्या हालचाली सुरू आहेत. तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्याबाबत निर्णय कधी होणार याकडे राज्यातील लाखो कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. या संदर्भात मंत्रालयीन स्तरावर नेमक्या कोणत्या हालचाली सुरू आहेत याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊयात. शासन आदेश येईपर्यंत केवळ विनंती बदल्या. सध्या प्रशासकीय बदल्या स्थगिती देण्यात आलेली असून केवळ विनंती बदल्या तेही माननीय मुख्यमंत्री यांच्या सहीने परवानगी देण्यात आलेली आहे. निवडणुकांचे कारण सांगत राज्य शासनाकडून तुर्तास प्रशासकीय बदल्या स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सर्व विभागांकडून बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी जाहीर. तर राज्यातील सर्व विभागांकडून बदलीपात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नजरा ह्या आता प्रशासकीय बदल्यांकडे लागल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे नाव हे बदलीपात्र यादीमध्ये आले आहेत त्यांना नवीन ठिकाणी बदलीसाठी उत्सुकताही लागलेली आहे. तर यामध्ये माहिती अशी आहे की नवीन आदेश पारित झाल्याशिवाय प्रशासकीय बदल्या नाही. सध्या राज्यामध्ये दिनांक 6 जून 2024 पासून लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता संपुष्टात आलेल्या आहेत. तर दिनांक 1 जुलै रोजी विधान परिषद निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर राज्यात आचारसंहिता ही संपुष्टात आलेली आहे. तरी देखील राज्य शासनाकडून बदलीबाबत सुधारित आदेश जारी करण्यात आलेले नाहीत. तर बदलीपात्र कर्मचाऱ्यांकडून बदलीबाबत सुधारित आदेश पारित करण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण नवीन आदेश पारित झाल्याशिवाय प्रशासकीय बदल्या होणार नाहीत. मग याच्यामध्ये बदलीबाबत मंत्रालयीन काय हालचाली आहेत? तर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदलीबाबत विभाग निवाह बदलीपात्र कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली असून केवळ सामान्य प्रशासन विभागाकडून बदलीबाबत नवीन आदेश पारित होण्याची वाट पाहण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाकडून सुधारित निर्णय घेतल्यास पुढील महिन्यामध्ये प्रशासकीय बदल्या सुरुवात होईल. म्हणजेच पुढील महिन्यामध्ये प्रशासकीय बदल्यांची सुरुवात होऊ शकते अशी एक शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर एकंदरीत आज मी आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी घेऊन आलो होतो. ती म्हणजे होती बदलीच्या संदर्भात. कारण प्रशासकीय बदल्या होणार तरी कधी अशा प्रतीक्षेत लाखो कर्मचारी आज बसलेले आहेत आणि याबद्दल मंत्रालयीन हालचाली यामध्ये अशा दिसून आलेल्या आहेत की फक्त जे विशेष विनंती बदलीसाठी पात्र कर्मचारी आहेत तेही माननीय मुख्यमंत्री यांच्या सहीने किंवा परवानगीने त्यांच्याच बदल्या केल्या जाणार आहेत. बाकी प्रशासकीय बदलीबाबत अजूनपर्यंत शासनाने कोणतेही परिपत्रक काढलेलं नाही. पुढच्या महिन्यात प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया सुरू होऊ शकते अशी एक शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. सर्वांना माझा नमस्कार.